मी बाहेर हॉलमध्ये झोपलो होतो आणि मला खूप थंडी वाजत होती. तेव्हा माझी काकू मला पाहून म्हणाली, इथे खूप थंडी आहे, इथे झोपलास तर आजारी पडशील. असं कर, तू श्रुतीच्या खोलीत जाऊन झोप. खरं तर आमच्या घरी फक्त 2च खोल्या होत्या आणि श्रुती ही माझ्या काकूची छोटी बहीण होती, जी सध्या आमच्या घरी फिरायला आली होती. काकूंचं हे ऐकून मी खूप आनंदी झालो. मी काकूंचं ऐकून श्रुतीच्या खोलीत जाऊन झोपलो. श्रुती गाढ झोपेत होती. हाय मित्रांनो, आजच्या या रोमांचक कथेत तुमचं स्वागत आहे. माझं नाव सूरज आहे आणि मी जॉईंट फॅमिलीत राहतो. आमच्या घरी माझे आई बाबा, काका काकू सगळे एकत्र राहतात. काही दिवसांपूर्वी माझ्या काकूंची लहान बहीण काही दिवस राहायला आमच्या घरी आली होती. ती काकूंची सगळ्यात धाकटी बहीण होती. ती वयाने फार मोठी नव्हती. तिचं वय अंदाजे 21 वर्ष असावं. ती खूप सुंदर होती, पण मला तिच्याकडे पाहायला लाज वाटायची. मला नेहमी भीती वाटायची की तिने कुठे काकांना याबद्दल काही सांगितलं तर. माझे बाबा आणि काका हे दुकान आणि शेतीचं काम करायचे, तर आई आणि काकू घरीच राहायच्या. माझ्या काकूला एक मुलगा होता, त्याचं नाव शेखर आणि तो 6 वर्षांचा आहे. एके दिवशी सगळे एकत्र बसून जेवण करत असताना काकूने मला सांगितलं की शेखरचा वाढदिवस लवकरच येणार आहे आणि पार्टीसाठी त्यांनी त्यांच्या माहेरच्या लोकांनाही आमंत्रण दिलं आहे. हे ऐकून मी खूप खुश झालो. मी काकूला विचारलं, मग कोण कोण येणार आहे? काकू म्हणाली, कदाचित ते दोघं नाही येऊ शकणार, पण श्रुती इथे यायला खूप उत्सुक आहे. ती म्हणत होती, माझ्या एकुलत्या एका भाच्याचा वाढदिवस आहे, मी नक्की येईन. मी तिला तुझा नंबर दिला आहे. मी श्रुती पहिल्यांदा काकूच्या लग्नात पाहिली होती आणि त्याच दिवशी मी तिच्या प्रेमात पडलो होतो. त्यावेळी श्रुती एक साधी निरागस मुलगी वाटली आणि आता तर ती सुंदर आणि तरुण महिला झाली होती. मी पटकन माझं जेवण संपवलं आणि माझ्या खोलीत गेलो. कपाटातून नवीन कपडे काढले आणि त्यांना इस्त्री करू लागलो, कारण आज मला श्रुतीला माझ्याकडे आकर्षित करायचं होतं. खूप दिवसांपासून श्रुती मला आवडायला लागली होती, पण आज मला हे समजून घ्यायचं होतं की तिलाही मी आवडतो की नाही. आता मी तिच्या फोनची वाट पाहत होतो की ती मला लवकर कॉल करेल आणि मी धावतच तिच्याकडे पोहोचेन आणि तिला मिठीत घेईन. पण हकीकत अशी होती की हे सगळं मी फक्त स्वप्नातच विचार करू शकत होतो, कारण वास्तवात मी असं काहीच करू शकत नव्हतो. हा सगळा विचार करता करता मी माझ्या कपड्यांना प्रेस केलं आणि आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो. खरं तर मी कधीच बाथरूममध्ये फोन घेऊन जात नव्हतो, पण आज श्रुतीमुळे मी फोन बरोबर नेला, जेणेकरून तिचा फोन वेळेवर उचलू शकेन. मी पटकन आंघोळ केली आणि नवीन कपडे घालून बाहेर आलो. आज मी तोच महागडा परफ्यूम लावला होता, जो मी आजपर्यंत कधीच वापरला नव्हता. थोड्या वेळाने मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. मी लगेचच ओळखलं की हा नंबर नक्की श्रुतीचाच असणार, कारण यावेळेस मला तिच्याशिवाय कोणाचाही फोन येऊ शकत नव्हता. मी पटकन फोन उचलला आणि काही बोलण्याच्या आधीच समोरून एक गोड आवाज ऐकू आला. हॅलो, तुम्ही सूरज बोलताय ना? मी थोडं लाजतच म्हणालो, हो, मी सूरजच बोलतो. तुम्ही सांगा. ती म्हणाली, मी बस स्टँडवर पोहोचले आहे, तुम्ही मला घ्यायला या ना. हे ऐकताच मला काहीतरी वेगळंच वाटायला लागलं. मी पटकन म्हणालो, तुम्ही फक्त 10 मिनिटं थांबा, मी आत्ताच येतो. हे बोलून मी फोन कट केला आणि गाडीच्या चाव्या घेऊन लगेच श्रुतीला घ्यायला निघालो. आमच्या घरापासून बस स्टँड 20 मिनिटाच्या अंतरावर होतं, पण मी गाडी एवढ्या वेगात चालवली की तो 20 मिनिटाचा रस्ता फक्त 15 मिनिटातच पार केला. जसेच मी बस स्टँडवर पोहोचलो आणि श्रुतीला पाहिलं, तसे माझे होशच उडाले. ती कोवळ्या उन्हात एखाद्या परीसारखी दिसत होती. तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि तिचे लांब सडक केस मोकळे सोडले होते. तिथे असलेल्या सगळ्या माणसांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. तिची उंची, निळसर डोळे, गोरा रंग आणि बांधेसूद शरीर कोणाचंही मन हरवायला लावत होतं. मी एवढी सुंदर मुलगी आजपर्यंत पाहिली नव्हती. मी पटकन तिच्याजवळ गेलो आणि फक्त तिच्याकडे पाहतच राहिलो. ती दुधासारखी शुभ्र दिसत होती. मी तिच्या हातातून तिची बॅग घेतली आणि तिला माझ्या बाईकवर बसवलं. आजूबाजूचे सगळे लोक मला बघत होते, कारण ती सुंदर परी आता माझ्यासोबत जात होती. मी तिचं सगळं सामान पुढे ठेवलं आणि स्वतः थोडा मागे सरकलो. बाईक चालवताना मी मुद्दामच वारंवार ब्रेक लावत होतो. जेव्हा जेव्हा मी ब्रेक लावत होतो तेव्हा तिचे मऊसे गाल माझ्या पाठीत अलगद स्पर्श करत होते. मी तिला थेट हात लावू शकत नव्हतो, पण असं करून मी तिला जाणवू शकत होतो.
बाईकच्या आरशातून मी तिच्या चंद्रासारख्या चेहऱ्याकडे पाहत होतो आणि बहुतेक तिलाही हे जाणवलं असावं. मी बाईक इतकी हळू चालवत होतो की सायकल स्वार देखील माझ्या पुढे निघून जात होते. पण मला या सगळ्याचं काहीच पडलेलं नव्हतं, कारण त्या क्षणी मी फक्त माझ्या श्रुतीला माझ्यासोबत घरी घेऊन जात होतो. मी तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत होतो, कारण तो क्षण मी कधीच विसरू शकणार नव्हतो. म्हणून मला हळू चालवलं तरी आनंद होत होता. शेवटी थोड्या वेळाने ती म्हणाली, सूरज, यापेक्षा मी चालतच घरी गेले असते. मी हसत म्हणालो, मी काही दिवसांपूर्वीच गाडी चालवायला शिकलो आहे, म्हणून मी थोडा घाबरतोय. माझं बोलणं ऐकून ती जोरजोरात हसू लागली. ती हसताना आणखीनच सुंदर दिसत होती. अशाच गप्पा मारता मारता आम्ही दोघं घरी पोहोचलो. काकूंनी आपल्या बहिणीला पाहून तिला मिठीच मारली. शेखरही आपली मावशी पाहून खूप आनंदी झाला होता. दुसऱ्या दिवशी शेखरचा वाढदिवस होता. आम्ही घरात छोटीशी पार्टी ठेवली होती. या पार्टीसाठी आम्ही कोणत्याही नातेवाईकांना बोलावलं नव्हतं. ती फक्त आमच्या कुटुंबापुरतीच होती. पण गावातील सगळ्या मित्रांना मात्र बोलावलं होतं. रात्री पार्टी सुरू होणार होती आणि सगळे आपापल्या आवडीचे कपडे घालत होते. पण मी मात्र मनात ठरवलं होतं की श्रुती आधी तयार झाली की मी तिच्याशी मॅच होणारे कपडे घालीन. थोड्याच वेळाने श्रुती तयार होऊन बाहेर आली. तिने लाल रंगाचा सूट घातला होता. तिला पाहताच मी थक्क झालो. मी लगेच बाजारात गेलो आणि माझ्यासाठी लाल रंगाचा शर्ट घेऊन आलो. मला वाटलं की श्रुतीला हे पाहून आनंद होईल, पण तिने माझ्या या छोट्या छोट्या हालचालींकडे विशेष लक्षच दिलं नाही. पार्टी सुरू झाली आणि सगळे मजा करत होते, पण मला श्रुतीसोबत वेळ घालवायला अजिबात वेळ मिळत नव्हता. रात्री 12 वाजता पार्टी संपली. जेवण झाल्यावर सगळे आपापल्या घरी गेले. आम्ही सगळ्यांनी कपडे बदलले आणि झोपण्यासाठी आपल्या खोल्यांमध्ये गेलो. शेखर नेहमीच माझ्या जवळच झोपायचा, पण आज त्याने हट्टच धरला होता की तो फक्त आपल्या मावशीसोबतच झोपणार. मी काकूंना म्हणालो, काहीच हरकत नाही, आज त्याला त्याच्या मावशीसोबत झोपू द्या. श्रुती आणि शेखर माझ्या खोलीत झोपतील, मी बाहेर हॉलमध्ये झोपेन. काकूंनी होकार दिला. श्रुती आणि शेखर माझ्या खोलीत माझ्या बेडवर झोपले आणि मी बाहेर हॉलमध्ये येऊन झोपलो. बाहेर खूप थंडी होती, पण मी विचार केला की कोणालाही डिस्टर्ब नको करायला. थंडीतून लक्ष हटवण्यासाठी मी फोन चालवायला लागलो. थोड्या वेळाने मला झोप येऊ लागली, म्हणून मी फोन बंद करून झोपायची तयारी करत होतो. तेवढ्यात काकू माझ्याजवळ आली आणि म्हणाली, सूरज, इथे खूप थंडी आहे. तू जर बाहेर झोपलास तर उद्यापर्यंत नक्की आजारी पडशील. मी तुला असं थंडीत झोपू देणार नाही. तू आज जाऊन श्रुती आणि शेखर सोबत झोप. काकींचं हे बोलणं ऐकून माझ्या आनंदाला काही सीमाच उरली नव्हती. पण मी माझा आनंद काकूसमोर दाखवला नाही. मी थोडा संकोचात पडलो आणि म्हणालो, नाही काकू, असं योग्य वाटत नाही. काकू हसून म्हणाली, काय योग्य वाटत नाही? सूरज, मी सांगते ना, आज जाऊन झोप. एवढं बोलून तिने माझा हात पकडला आणि मला आत घेऊन गेली. मी खोलीत गेलो तर शेखर आपल्या मावशीच्या मिठीत गाढ झोपला होता. श्रुती सुद्धा झोपेत परीसारखी सुंदर दिसत होती. काकूने हलकेच श्रुतीला जागं केलं आणि म्हणाली, श्रुती, शेखरला तुझ्या बाजूला ओढून घे. सूरज बाहेर थंडीत झोपला होता, तो आत झोपेल. श्रुतीने डोळे चोळत शेखरला स्वतःकडे ओढून घेतलं. आता बेडवर थोडी जागा झाली होती, म्हणूनच काकूने मला आत आणलं होतं. श्रुती डोळे चोळत शेखरकडे बघू लागली आणि तिने त्याला थोडं स्वतःकडे ओढून घेतलं. त्यामुळे मला थोडी जागा मिळाली आणि मीही तिथे जाऊन झोपलो. आम्ही तिघं एका बेडवर झोपलो होतो. शेखर बेडच्या काठावर झोपला होता, श्रुती मधोमध आणि मी तिच्या बाजूला. खोलीतली लाईट बंद होती. मी झोपायचं नाटक करत होतो, कारण श्रुतीच्या इतक्या जवळ असताना मला झोप येणं शक्यच नव्हतं. मनात एकच विचार होता, जर श्रुतीनेच काहीतरी सुरुवात केली तर खरी मजा येईल. काही वेळाने मला जाणवलं की कोणीतरी माझ्या पायाच्या बोटांना हलकासा स्पर्श करत आहे. माझं मन पटकन ओळखून गेलं की ही श्रुतीच आहे, कारण शेखर तर कडेला झोपला होता. श्रुतीचा तो स्पर्श होताच माझ्या सगळ्या अंगात एक विचित्र थरार निर्माण झाला. मी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते माझ्याकडून होत नव्हतं. श्रुती सारखं सारखं माझ्या पायांच्या बोटांना टच करत होती. हे सगळं ती करत असताना मला खूप छान वाटत होतं. हे असंच माझ्या हातून आता कंट्रोल होणं शक्य नव्हतं, म्हणून मी श्रुतीच्या चादरवर हात टाकला. मी हे सगळं अशा प्रकारे केलं
की श्रुतीला असं वाटावं की मी झोपेमध्ये आहे. काही वेळानंतर मी माझा हात तिच्या हातावर ठेवला आणि का माहीत नाही पण तिने मला अचानक मिठी मारली. जसं तिने मला मिठी मारली तसं माझ्या शरीरामध्ये करंट लागल्यासारखं झालं. त्यानंतर मी स्वतःवर कंट्रोल ठेवू शकलो नाही, कारण मला वाटत होतं की सुरुवात श्रुतीने करावी. काही वेळानंतर श्रुतीलाही स्वतःवर कंट्रोल ठेवणं मुश्किल झालं होतं. त्यामुळे ती सगळं काही करू लागली. श्रुतीने मला तो सगळा आनंद दिला होता ज्याची मी खूप मनापासून वाट बघत होतो. दुसऱ्या दिवशी श्रुतीला परत तिच्या घरी जायचं होतं, पण मी काकींना काही करून श्रुतीला आमच्याच घरी 1 आठवड्यासाठी थांबायला सांगितलं. मग 1 आठवडा आम्ही दोघांनी खूप आनंद घेतला. त्यानंतर श्रुती तिच्या घरी निघून गेली. मी श्रुतीला विसरू शकत नव्हतो, कारण काहीच दिवसांमध्ये श्रुतीने मला ते सुख दिलं होतं जे आजपर्यंत मला मिळालं नव्हतं आणि ते मी कधीच अनुभवलंही नव्हतं. मी ठरवलं की श्रुतीला कायमचं आपली बनवायचं, म्हणून मी काकूच्या परिवाराशी लग्नाची बोलणी केली. माझ्या चांगल्या नोकरीमुळे तिच्या कुटुंबियांना आमच्या नात्यात कोणतीच हरकत नव्हती. 1 महिन्याच्या आतच आमचं लग्न ठरलं आणि मी श्रुतीला आपल्या घरी पत्नी बनवून घेऊन आलो. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.